मी सध्या 112 वॉर्ड क्रमांक भांडूप इथे आहे. इथे आपल्या अजितदादा पवार एनसीपी गटांचे उमेदवार आहे. त्यांच्याशी बोलूया की त्यांच्या काय मत आहे आणि त्यांची वॉर्डाची समस्या काय आहे हे सगळं विचारूया. तुमचं नाव आणि वॉर्ड? माझं नाव दीपा अनंत शेटे आहे. वॉर्ड क्रमांक 112. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्याकडनं उभे आहोत. तुमच्या वॉर्डाची मेन समस्या काय आहे? आता तुम्ही जर ह्या ठिकाणी बघितलं असाल तर 112 वार्ड जो आहे हा बहुभाषिक वार्ड आहे. या वार्डमध्ये मराठी त्याचप्रमाणे अनेक जातीची लोक या ठिकाणी राहतात. आणि जर भौगोलिक समस्या जर या वार्डची तुम्ही जर बघितली तर या वार्डमध्ये जे प्रश्न पूर्वीचे जे आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, फेरीवाल्यांचे प्रश्न आहेत, ट्रॅफिकचे प्रश्न आहेत, मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नाना नानी पार्क नाही आहे आणि भाजीवाल्यांना बसण्यासाठी कुठेही भाजी मार्केट नाही आहे. याच्यामुळे परिस्थिती अशी ह्या वार्डची झालेली आहे की लोकांना रोडवरून चालताही येत नाही आहे. आज तुम्ही बघितले की भांडूप क्षेत्रामध्ये स्टेशनला जी 5-7 दिवसापूर्वी जी समस्या निर्माण झाली, एक हकनाक काही लोकांचे बळी गेलेले आहेत. त्याचं कारण जर तुम्ही बघितलं तर हेच कारण आहे. आज त्या ठिकाणी फेरीवाले बसतायत, लोकांना चालायला जागा नाहीये, गाडींना टर्न मारायला जागा नाहीये, व्यवस्थित ट्रॅफिक कंट्रोल नाहीये या ठिकाणी, रिक्षाही कुठेही पार्क केल्या जातात, मग त्या कुठल्याही प्रकारच्या असोत. मग आमचं म्हणणं या ठिकाणी आहे की ह्या ज्या भौगोलिक समस्या या ठिकाणी आहेत, लोकांना अतिशय त्रासदायक समस्या ठरलेल्या आहेत. आज गेले कित्येक वर्ष, आज जर मी ह्या ठिकाणी माझा जन्मच या वार्डमध्ये झाला. आज माझं वय 58 वर्ष आहे आणि लग्न होऊन जवळपास मला 25-30 वर्ष झाली आहेत. माझी मिसेस पण या ठिकाणी आज जवळपास 26 वर्ष या ठिकाणी राहत आहे. परिस्थिती चांगली होण्यापेक्षा ही परिस्थिती अधिक बिकट होत गेलेली आहे. म्हणजे ज्यावेळी आता आम्हाला हा रोड जो आहे ईस्ट पासून वेस्ट पर्यंत जाण्यासाठी आम्हाला जवळपास जे 5 मिनिटं लागायचे आज जवळजवळ अर्धा 1-1 तास लागतात. आमच्या घरापासून पलीकडे जरी जायचं म्हटलं तर कमीत कमी 5 मिनिटं उभं राहावं लागतंय. एवढी ट्रॅफिकची समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामुळे काय होत आहे, लहान मुलांना शाळेतून सुटल्यानं मुलांना या ठिकाणी चालताना प्रॉब्लेम होत आहे. सकाळी जर ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी कुठे फेरफटका मारायचं म्हटलं तर त्या ठिकाणी त्यांना नाना नानी पार्क नाही आहे, कुठे गार्डनची सुविधा नाही आहे, मग त्यांनी जायचं कुठे. प्रदूषण या ठिकाणी असं निर्माण झालेलं आहे. भांडूप क्षेत्रामध्ये नव्हे तर आज विलेजला तुम्ही बघाल कन्स्ट्रक्शन चालू आहे. त्या कन्स्ट्रक्शनमुळे धूळ तर निर्माण झालेलीच आहे आणि याच्यामुळे परिसरातील लोकांना या ठिकाणी घशाचा त्रास निर्माण झालेला आहे. याच्याकडे कोणीच लक्ष देत नाहीये. आज गेले 8 वर्ष या ठिकाणी मुंबईमधल्या कुठल्याही वार्डला वाली राहिलेला नव्हता. 5 वर्ष झाल्या निवडणुका नाही झाल्या, त्याच्यानंतर 3 वर्ष आणखीन पुढे निवडले का ढकलल्या गेल्या. त्याच्यामुळे लोकांच्या समस्या ज्या प्रशासनाकडून सोडवल्या गेलेल्या नाहीयेत त्या अधिक वाढतच गेलेल्या आहेत. म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की या ठिकाणी आपण या क्षेत्रामध्ये आता उतरायचं. सामान्य नागरिक जोपर्यंत या क्षेत्रामध्ये उतरणार नाहीये, कारण ह्या समस्या सामान्य माणसाला माहीत आहेत. आज जर तुम्ही बघाल तर या ठिकाणच्या गेल्या वेळच्या नगरसेविका ज्या आहेत त्या स्थानिक नाही आहेत. स्थानिक नगरसेविका नसल्यामुळे त्यांना ह्यातले स्थानिक प्रॉब्लेम माहीत नाहीत नक्की काय करावं, आणि प्रॉब्लेम जरी माहीत असतील ते स्थानिक नसल्यामुळे त्यांचा याच्यावरती कुठल्याही प्रकारचा अंकुश नाहीये आणि त्यांना काही घेणं देणं नाहीये की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह हो का ना हो. लोकांनी काही हो या ठिकाणी, कारण ते स्थानिकच नाही आहेत. म्हणून आम्ही विचार केला की या विभागामध्ये यावेळी आपण निवडणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये लढवायची आणि स्थानिक लोकांचे प्रॉब्लेम जे आहेत ते महानगरपालिकेमध्ये आपण मांडायचे. आणि त्यासाठी आम्ही अजित पवार गटाकडून या ठिकाणी सौ दीपाली अनंत शेट्टे यांना महिला आरक्षण वार्डमध्ये आम्ही या ठिकाणी सर्वसाधारण महिला वार्ड जो आहे या ठिकाणी मी रणांगणामध्ये उतरवलेला आहे. जिंकून आल्यावर तुम्ही वॉर्डाचा विकास करणार, जे काय समस्या आहे ते सोडवून देणार. हो, महत्वाचं ना. आज आम्ही या इलेक्शनला जे उभे आहोत त्याचं कारणच ते आहे. त्याचं आम्ही मागे पण इलेक्शन लढवले असते. आम्ही लोकांवरती विश्वास ठेवला, आम्ही बाकीच्या नगरसेवकांवरती विश्वास ठेवला, आम्ही त्यांना वोट दिले. परंतु आज परिस्थिती फार बिकट झाली आहे. म्हणून आम्ही सांगतो की आम्हाला जास्तीत जास्त मताने सर्वसामान्य घरातील आम्ही या ठिकाणी आहोत, तर जास्तीत जास्त मताने आम्हाला तुम्ही निवडून द्या, जेणेकरून आम्ही विभागातील प्रश्न जे आहेत ते सामान्य गृहिणीचे असोत, वरिष्ठ नागरिकांचे असोत, शैक्षणिक समस्यांचे विद्यार्थ्यांचे असोत, आम्ही हे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार. वार्डामध्ये लोकांची काय अपेक्षा आहे मॅडम कडून? वार्डाची लोकांची हीच अपेक्षा आहे. मी तुम्हाला हेच सांगितलं की महिला या ठिकाणी सुरक्षित नाही आहेत. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षित नाही, त्या म्हणजे काय झालं बघा.
आज तुम्ही बघाल हा भांडूप जो क्षेत्र आहे, या भांडूप क्षेत्रामध्ये आता नशेबाज यांनी संपूर्ण घेरून ठेवलेला आहे आणि हा विचित्र परिस्थिती निर्माण झाली. या भांडूप क्षेत्रामध्ये आतापर्यंत अशी परिस्थिती नव्हती, विलेजोडला अशी परिस्थिती नव्हती. पण तुम्ही जर मागे बघितलं 2-3 महिन्यापूर्वी एक जण तलवार घेऊन बाहेर पडला होता, पण तो तलवार घेऊन बाहेर पडलेला जो होता तो नशेखोर होता. आलं का लक्षात? मग ही परिस्थिती अशी का झाली? कारण ह्या वार्डला कोणी वाली नाही आहे. तर महिलांच्या सुरक्षितेसाठी, वरिष्ठ नागरिकांच्या सुरक्षितेसाठी, लहान मुलांच्या आज तुम्ही बघा लहान मुलांची काय परिस्थिती निर्माण झाली. आज मुंबई क्षेत्रामध्ये नव्हे तर या सामान्य झोपडपट्टी क्षेत्रामध्ये सर्रास एक मुलगा किंवा एक मुलगी लहान कुठे ना कुठेतरी कोणतरी उचलून घेऊन जाते. पण याच्यावरती पण कुठला अंकुश नाहीये सरकारचा. तर या माध्यमातून आम्ही या ठिकाणी ही परिस्थिती जी आहे, बरेचसे मुले गायब होत आहे. बरेचसे मुली गायब होत आहेत. तर महत्वाचा प्रश्न आहे की आज मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये आमचा खरा मुद्दा असेल तर सर्वसामान्य नागरिक जो आहे हा सुरक्षित असला पाहिजे, सक्षम असला पाहिजे, निरोगीदृष्ट्या हेल्दी असला पाहिजे आणि सामाजिक दृष्ट्या त्याची जाणीव त्याला आहे. ती जाणीव समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी, तो सक्षम होण्यासाठी आम्हाला जे काय करता येईल, मग ते गटाराचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, रस्त्याचा प्रश्न असो, हा सर्व प्रश्न आम्ही चांगल्या प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करणार. आणि यासाठी आम्ही तुमच्या माध्यमातून या 112च्या वार्डच्या सर्व नागरिकांना आम्ही आव्हान करत आहोत की आम्ही स्थानिक आहोत, स्थानिक उमेदवाराला मतदान करा, जेणेकरून आपले स्थानिक मुद्दे जे आहेत आम्ही महानगरपालिकेमध्ये मांडू आणि आपले जे काही प्रॉब्लेम आहेत लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. प्रॉब्लेम लवकरात लवकर सोडणार, जिंकून जाणार महापालिकेत आणि लोकांची आवाज बनवून जाणार आहे. रिअल खबरे मुंबई.